बातमी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाची। सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ आणि शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा विधानसभा निवडणुकांपुरतं वापरण्याची मुभा दिली आणि कोर्टाच्या निकालावरून दोन्ही गटाच्या राष्ट्रवादीचं ट्विटरवर सुरू झालं। सुप्रीम कोर्टाने घड्याळ चिन्ह अजित पवारांना तुर्तास वापरण्याची परवानगी दिल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीने ट्विट करत सांगितलं। पण आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवार गट जनतेची दिशाभूल करत असल्याचं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पष्ट केलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने निकालाची खोटी आणि अर्धवट माहिती देऊन सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलंय। दरम्यान घड्याळ चिन्ह मिळाल्याची अजित पवार गटाने जाहीर नोटीस द्यावी अशी सूचना देऊन सुप्रीम कोर्टाने चिन्ह वापरताना अटी शर्ती घातल्यात। शिवाय शरद पवारांना तुतारी चिन्ह लोकसभेपुरतं वापरण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांसाठी दोन्ही गटाला तात्पुरतं चिन्ह वापरता येणार असल्यानं जनता कुणाला कौल देते हे पाहावं लागेल। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं आपण पाहूया। येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकात पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडेच राहील। जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत घड्याळ चिन्ह अजित पवारांची राष्ट्रवादी पक्षच वापरेल असे आदेश कोर्टाने दिले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने केलेल्या ट्विटरवरून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कसा आक्रमक झाला पाहूया। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारख्या स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही। ट्विटरद्वारे खोटी माहिती देऊन कोर्टाचा अवमान केला आहे। सुप्रीम कोर्टाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईलाही सामोरं जा। जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।